नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूयात झणझणीत असा चिकन रस्सा, तेही अगदी सोप्या पद्धतीने. काय करायचं, अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून मी या ठिकाणी घेतले. त्यानंतर एक कांदा, एक टोमॅटो, खोबरं, धणे, आलं, लसूण, कोथिंबीर व 5-6 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व जिन्नस आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. या ठिकाणी बघू शकता, या रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. नंतर ते काढून घेऊयात व अगदी सेम टू सेम त्यानंतर कांदाही सेम असाच कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर उरलेले सर्व जिन्नस टाकून आपण भाजून घेऊयात. हे सर्व पदार्थ एकदम छान भाजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भाजीची जी चव आहे ती ह्याच्यावरच डिपेंड असते की आपण मसाला म्हणजे कशा प्रकारे भाजतो. एकदम छान भाजला खमंग तर भाजीला चवही तितकीच छान येते. तर या ठिकाणी सर्व भाजून झालं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, थंड करून घेऊयात व ह्याची छान अशी पेस्ट करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आहे या प्रकारे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून 2 तमालपत्रे, 1 चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा हळद व 2 चमचे चिकन मसाला ॲड करायचा आहे व व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर आपण बनवलेली जी पेस्ट आहे ती ॲड करायची आहे. व आता ही पेस्ट पूर्ण ॲड झाली ना, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या प्रकारे. आता या पूर्ण तेल सुटेपर्यंत परतायला आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतात. व्यवस्थित परतून घ्यायचे लो फ्लेमवर. आता या प्रकारे आपला मसाला परतून झाला आहे. त्यानंतर ॲड करायचं आहे चिकन ॲड करून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी शेजारीच गरम पाणी करायला ठेवलं आहे. या ठिकाणी आता मी पाणी ॲड करते गरम. कधीही कुठल्याही भाजीला गरम पाणी ॲड केलं तर त्या भाजीची चव आहे तशीच राहते. कधी थंड पाण्याऐवजी गरम पाणीच ॲड करणं कधी बेटर असतं. तर आता या ठिकाणी व्यवस्थित मिक्स केलं. आता झाकण ठेवून आपण एक 10 मिनटं शिजून घेऊयात. 10 मिनटं झालेत. या ठिकाणी मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड केलं. आता परत आपण झाकण लावून एक 10 मिनटं अजून शिजून घेऊयात. आता 10 मिनटानंतर आपण बघू शकता, म्हणजे टोटल 20 मिनटं झालेत. आता आपण बघूयात आपलं चिकन शिजले काय. तर या ठिकाणी बघू शकता एकदम व्यवस्थित आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आता 1-2 मिनटं मी फक्त कमी गॅसवर ठेवणार आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपली भाजी तयार आहे. तर सोबतच मी बाजरीची भाकरी बनवून घेतली आहेत. तर चला तर मग मंडळी, या जेवायला. धन्यवाद.